गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. आज आहे फ्रायडे. वॉकिंगला आलो आहे. 2 दिवसाच्या गॅपनंतर पुन्हा मी चालू केली माझी जॉगिंग. मस्त वाटतंय सकाळ सकाळ. गाड्या चालू आहेत तशा, पण ठीक आहे. आता लेट आलं तर एवढं सहन करावंच लागतंय. म्हटलं गॅप नको पडायला. आता कंटिन्यू ठेवू आपण. चला आता घरी जाऊ, आवरून ऑफिसला जायचं आहे. बघू आज काय ब्रेकफास्ट. लेट्स गो. सिनेमॅटिक व्ह्यू मस्त दिसतो मित्रांनो. आयफोनमध्ये हे एक चांगलं फीचर दिलं आहे, सिनेमॅटिक. बघा तुम्ही, मागचे सगळे लोक ब्लर दिसतात. काहीच आज काय आहे, नाचणीचा डोसा. मस्त आहे, चांगलं येते ना नाचणी. दूध. चला मित्रांनो, आज आहे नाचणीचा डोसा. उद्या जातो मी रिलायन्स. बस म्हणजे त्या पाहुण्याला एखादं दोन द्या. डायवेट नाही एखादा आपणच खायचं. आता आलं याच्यात दूध. झालं असेल का? ॲपल मिल्कशेक. काही नाही, आपण चावून खाऊ. आतून थोडी. चला मित्रांनो, ऑफिसला निघाले. आता वाजले 10:05. तर आज आहे फ्रायडे, लास्ट डे ऑफ वीक. उद्या परत सुट्टी. थोडं आता गणपतीची तयारी करायची. आमच्या सोसायटीत गणपती बसवायचा, त्यामुळेच आम्हीच सगळे सदस्य, अध्यक्ष, वर्गणी गोळा करणे, नियोजन करणे सगळं आम्हीच आहे. त्यामुळे आता उद्या बिझी असणार आहे. परवा एक कार्यक्रम आहे प्रियांकासाठी हॉस्पिटलमध्ये, तिकडे जायचं. बिझी असणार आहे वीकेंड. बघू आता. मगाशी मी जिन्याने यायचं का म्हटलो, कारण कसं आहे, आपलं काम बसून आहे. एक्सरसाइज करायला वेळ नाही मिळत. एखाद्या दिवशी एक्सरसाइज चुकली की वाट लागते. म्हटलं चला मग असं ॲक्टिव्हिटीमधूनच एक्सरसाइज कशी होईल त्याच्याकडे थोडं लक्ष देऊ आपण. त्यामुळे जिन्याने उतरणे, जाणे. ऑफिसमध्ये आमचा डेस्क असा आहे की उभं राहून सुद्धा काम करू शकतो. हायड्रोलिक आहे, त्याच्यात एक बटन लावलं की ते थोडं वर येतं, असा विषय.
कोबीचे वडे मला असं ह्याच्यासारखं मसाला मंचुरियन सारखं. तळून बघ मसाला मंचुरियन मसाला बघ ना विचारून प्रियंकाला. यूट्यूब रेसिपी चालली आईची काहीतरी. हां काय झालं? पॉपकॉर्न का? थांब चेंज करतो. काय आहे? वा 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 आईने बनवले वा. यम्मी यम्मी वड्या. नाही ठीक आहे ना मस्त लागते. नारळ पाणी. गरम आहे का? बसली का? बघा मित्रांनो मग अशी सांगितलं आयटम मस्त झाल्यात बरं का वड्या. कसं काय शिकली मग? मोबाईलमध्ये बघितलं. तुझी काय प्रतिक्रिया? बघितलं चांगलं आहे ना? काढलं असं सोडून काढायचं का त्याचा ठेसा ठेसून घ्यायचं त्याला गरम करून घ्यायचं आणि त्याला शेंगदाणं 2-4 हिरवी मिरची लसूण कांदा टाकायचा आणि त्याची चटणी वाढवायची. जे कुणी कारलं खात नाही ना मग तसं. बरं आहे भारी भारी आयटम. वहिनी फक्त फ्राय करतात म्हणजे तव्यात टाकायचं फक्त आणि क्रिस्पी म्हणजे क्रिस्पी काय म्हणतात मराठीमध्ये? क्रिस्पीच कडक करायचं. अजून एक गुड न्यूज आईला पैसे आले लाडकी बहीण योजनेचे. आता आई पार्टी देणार उद्या मग. साडी घेऊ आपण तुला मस्त एक नाही तर 2. उद्या सुट्टी आपल्याला.